आणि मॅचला सुरुवात होत्या. पहिल्या चेंडू या ठिकाणी अविनाशला पाहिलं. जय मल्हार संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे सायबर नाईट संघ. सूरज झोपले स्ट्राईक वरती या गोलंदाजी ट्रॅकवर अविनाश रोकडे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. शॉट चांगला त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी मिसफिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. बॉल मात्र गरंगळत जातोय. दुसऱ्या धावेसाठी 2च धावा या ठिकाणी एकवटल्या जातील. सूरज झोपलीच्या बॅटमधून 2 धावा नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. वाईटचा इशारा आला. पंच वाईटचा इशारा देत असताना नक्कीच पाहायला मिळतात. आपण सगळे लाऊड अपील मात्र फेटाळून लावले. दिनकर सरांनी विनंती असेल कृपया करून स्कोर अपडेट कृपया करून या ठिकाणी पोहोचवायचा. सूरज झोपली आणि विकास जोडे मैदानात मध्ये नक्कीच पाहायला मिळते. बॅटशी कडा लागले. जय मल्हार संघ आपण पाहतो एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला सायबर नाईट संघ नक्कीच या ठिकाणी झुंज देत असताना पाहायला मिळेल. सायबर नाईट संघाचा जर विचार केला तर फारच कमालीचा संघ सूरज झोपले विकास आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला दुसरा संघ देखील जय मल्हार संघ पाहायला मिळतं. चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच आउट मात्र त्या ठिकाणी मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही नाही आहे. आपण जय मल्हार संघाचा जर आपण विचार केला तर फारच कमालीचा संघ तो देखील. अविनाश रोकडे, प्रमोद पवार देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. स्वप्नील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सूरज ओव्हल देखील कमालीची बॅटिंग लाईनअप त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी सूरज ओव्हलच्या खांद्यावरती नक्कीच देत असताना पाहायला मिळतात. सूरज ओव्हल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना नक्कीच पाहायला मिळेल. हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 30 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मात्र फार चॅलेंजिंग असेल, कारण हे मजा येईल पाहायला. कारण जेव्हा परफॉर्मन्स षटक आपल्याला नक्कीच पाहायला मजा येते. कारण हे जे 2 फलंदाज आहेत, आता आपण पाहिलंय की पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट मात्र जाते आणि त्यावेळेला मात्र येणाऱ्या फलंदाजावर दडपण निर्माण होतं. पण आता मात्र अद्याप एकही विकेट गेलेली नाही आणि माय परफॉर्मन्स ओव्हरमध्ये त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला एक चांगली बात पाहायला मिळू शकते. आता मात्र कोलबा टप्प्याचा चेंडू होता. पंचाकडे लाऊड अपील केली जाते आहे, कारण फलंदाज या ठिकाणी बाद
त्रिफळाची त्या सूरज ओव्हलची ती विकेट, सूरज टू सूरज बॅटल होतं आणि बाजी मारली मात्र या ठिकाणी सूरज ओव्हलनी. सूरज हिपलीला त्रिफळाचित केलाय. मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये त्याच कमालीचा फलंदाज राहुल सिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल सिंग, प्रिन्स सिंग, रमेश सिंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सिंग इज किंग ठरणार का येणाऱ्या वेळेमध्ये? नक्कीच याचं उत्तर येणारी वेळ सांगेल. पण आपण जर विचार केला तर सध्या किंग मात्र मैदानाच्या आतमध्ये जमल्लर संघ पाहायला मिळते. सूरज ओव्हल या ठिकाणी चमकत असताना संध्याकाळच्या रात्रीच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा राहुल सिंगच्या विरोधामध्ये सूरज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. अलगादाने चेंडूला खेळून काढला. एक धाव मात्र त्या चेंडूवरती मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही नाहीये आणि जर आपण इथून पुढे विचार करतो दाफलकाचा तर साफलकावरती 7 धावांची नोंद होत असताना पाहायला मिळते. सूरज ओव्हलचं चांगलं षटक हाताळलं जात आहे. मोठा फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूकडून राईट राऊंड द विकेट चांगली गोलंदाजी केली जाते. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. सूरज ओव्हल पुन्हा एकदा वैयक्तिक शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. शेवटचा चेंडू माफ करा, शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतील. पहिलं षटक आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळून काढलाय. शेवटच्या चेंडू वरती या ठिकाणी हल्ला चढवलाय पण श्याम मात्र असमर्थ राहिले. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 4 धावांची नोंद या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. चांगला फटका. पॉवर प्लेचा वापर करायचा होता तो केला गेला. आता मात्र तिसरं षटक आहे. पॉवर प्लेचा षटक आता समाप्त झालंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि तिसरं षटक माय परफॉर्मन्स षटक असेल. त्या षटकामध्ये 15 धावा तुम्हाला कुटाव्या लागतील आणि त्या 15 धाव्यांमध्ये जर आपण विचार केला तर 15 धावा तुम्ही स्कोर करू शकलात नाही तर मात्र 5 धावा मायनस होतील आणि 15 धाव्यांपेक्षा जास्त धावा तुम्ही बनवल्यात तर मात्र 5 धावा प्लस होतील तुमच्या स्कोर कार्ड वरती. फारच चांगली या ठिकाणी आपण गोलंदाजी अद्याप पाहिली आहे. कारण जर पाहिलं तर 12 धावा दफलकावरती झाल्यात. वैयक्तिक विकासचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 3 धावा. राहुल सिंगचा विचार केला 2 चेंडूमध्ये 5 धावा आणि 2 षटकांचा खेळ झाला आणि 12 धावा दफलकावरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर एक नवीन गोलंदाज. तिसरे षटक, तिसरा गोलंदाजी करण्यासाठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपतील. फलंदाज बाद होईल. परफॉर्मन्स षटकामध्ये पहिला चेंडू, पहिला गडी गारत होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. आता मात्र कुठचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल हे मात्र प्रश्नचिन्ह राहील.
चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करायची असेल तर मात्र नक्कीच या ठिकाणी नवीन फलंदाजाला सेट होऊनच डगआउट मधून जावं लागेल. आणि अमन सिंगला आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर धावफलकाची स्थगिती 12 या आकड्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अलगरे चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल 13 धावसंख्येवरती. श्यामला पाहतो. श्याम गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करत असताना 2 चेंडू वैयक्तिक फेकले आहेत. परफॉर्मन्स ओव्हरच्या षटकामध्ये बॅटची कडा लागले. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल टर्न होईल आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. आता मात्र समीकरण बदलेल. 14 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका. लंबी गारपेट खेळून काढला. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू रेस शिकेल. चौकार आला आणि लाजवाब फटकेबाजी अमन सिंगच्या बॅट मध्ये नक्कीच पाहायला मिळते. हा देखील एकच धाव या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला तर फक्त 5 चेंडूमध्ये 7च धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. एकच धाव मिळेल आणि नक्कीच या ठिकाणी 8 धावा या षटकामध्ये झाल्यात पण 5 धावा नक्कीच या ठिकाणी मायनस होतील. धावफलकावरती 20 धावांची नोंद झाली आहे म्हणजे इथून धावा मायनस होतील आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या आकड्यावरती. म्हणजे जर आपण विचार केला तर 3 षटकांचा खेळ झाला 18 चेंडूंचा आणि फक्त स्कोरबोर्ड वरती 15 धावा आहेत. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये राहुल सिंग आणि अमन सिंगला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच प्रताप सज्ज होत असताना पाहायला मिळतो.
आणि या ठिकाणी फलंदाज बाद. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच राहुल सिंगच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. प्रतापने प्रताप केलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची गडा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, तेवढी जागा नव्हती पूल खेळण्यासाठी आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. राहुल सिंग आउट झाला आणि मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स सिंगची एंट्री होते. हा देखील निधाव चेंडू या ठिकाणी फेकला जातो, जे मल्हार संघ पूर्णपणे शिडकाव करत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय 15 धावांवर स्थगिती झाली आहे आणि फारच अडचणीची काचकळीची स्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. हा देखील चांगला चेंडू या ठिकाणी फेकला जातो. रिव्हर्सचा फटका आलाय, लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय 4 धाब्यांसाठी आणि 4 धावांवर या ठिकाणी उंच झेप घेतली असताना प्रिन्स सिंगच्या बॅटमधून 2 चेंडू नक्कीच निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले प्रिन्स सिंगला जर आपण पाहिलं. पण तदनंतर मात्र जो हल्ला चढवला तो रिव्हर्सचा फटका होता. पाहू शकता हाईटचा पुरेपूर वापर केला, उसळी होती चेंडू मध्ये आणि पाहिलं की गती तेवढी नाहीये जेवढी मागच्या 2 चेंडू मध्ये होती आणि चेंडूला भिरकावून दिला सीमारेषापार 4 धावांसाठी 19 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. अजून अशा फटक्यांची गरज आहे. असे मोठे फटके जर खेळले तर स्कोरबोर्ड कुठेतरी आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळू शकतो. आता मात्र जी सुरुवात झाली ती प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने सायबर नाईट्सच्या संघाच्या बाजूने थांबून चालणार नाहीये जर विचार करतोय. पण जय मल्हार संघाचा जर संघाच्या बाजूने विचार केला तर मात्र या फटक्यांपासून जर रोखलं तर मात्र कुठेतरी स्कोरबोर्ड स्थिरावेल आणि स्कोरबोर्डवर कमी धावांपर्यंत रोखण्याचा जो निश्चय केला होता मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना तो निश्चयावर मात्र झेंडा लावता येईल. पण आता इथून पुढे सुरुवात झाली आहे. प्रिन्स सिंग आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरं फलंदाज पाहतोय अमन सिंग. चांगला फटका फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू टोलाला क्षेत्ररक्षकाला एक लॉंग चेज असेल. चेंडू मात्र पीच करत बॉर्डर लाईनच्या बाहेर की मी पळालोय आणि मी थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा परत एकदा मिळतात 4. प्रिन्स सिंग चांगली फलंदाजी करत असताना 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 8 धावांची खेळी साकार केली जाते. 23 धावफलकावरती सुरुवातीचं षटक जे होतं ते असं वाटत होतं काहीतरी महागडं ठरणार नाही. अद्याप अजूनही महागडं ठरलेलं नाहीये कारण 5 चेंडूमध्ये फक्त 8च धावा बनवल्या. इथे जर मोठा फटका आला तर कुठेतरी एक चांगले षटक आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण या फटक्याची गरज
सायबर नाईट संघाला देखील आहे, पण 2 चौकार आल्यानंतर या तिसऱ्या चेंडूवर देखील प्रहार करायचा विचार करतील का प्रिन्स सिंग हे पाहणं नक्कीच गरजेचं असेल. विचार केला पण गोलंदाजाचा विचार मात्र काहीतरी वेगळा होता. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, पण रिव्हर्सचा चेंडू मात्र तो नव्हता. चुकीची निवड मैदानाच्या आतमध्ये झाली आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागेल. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळते. फर्निचर डिस्टर्ब यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. लाइटनिंग बेल्स पडत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक बॉल रिटर्न अविनाश मैदानाच्या मध्ये चेक करून प्रोव्हाइड करायचा. पहिला चेंडू एक धाव घेतली जाते. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. स्वप्नीलला पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा टेप बॉल ओव्हरसाठी अविनाश रोकडे पाहायला मिळतं. 5वा षटक आहे आणि 5व्या षटकामध्ये 24 धावा ज्या प्रकारे फलंदाज बघितले जातात. हा फटका लाजवाब आहे. हा फटका मात्र बदलापूरच्या पोलीस स्थानकामध्ये या फटक्याची नोंद करावी लागेल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतोय तब्बल 6. षटकार. लाजवाब फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 30 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि लाजवाब फलंदाजी करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. सुजितच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. हा फुल लेन डिलिव्हरी पांचाकडे लावड अपील असेल. एकच धाव माझ्यामध्ये लेग बायच्या स्वरूपात ही धाव असेल. अविनाश रोकडेचा जर आपण विचार करतोय तर षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. हा चेंडू देखील महत्वाचा असेल. आता इथून येणारे पुढील चेंडू देखील तितकेच महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. अलगरचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मागे आहे. लॉंग चेज असेल. चेंडू अडवतील. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. सफल 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच मिळतील. पण तेवढंच कमालीचं क्षेत्ररक्षण बॉर्डर लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून नक्कीच पळत आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वप्नीलच्या माध्यमातून. अंकितच्या माध्यमातून माफ करा. एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही नाहीये. धावांची नोंद वाढत असताना 34व्या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचते. सिंगल्स डबल्सला किती महत्व आहे हे लॉंग फॉर्मॅट मध्ये आपल्याला समजतं.
जेव्हा आपण 2020 लेदर क्रिकेटमध्ये खेळत असतो तेव्हा फटकेबाजी दिसते, पण जी रनिंग बिटवीन द विकेट जी नंतर तुमचा फिटनेस लेवलची टेस्ट होते ती टेस्टमध्ये होते आणि ओडीआयमध्ये होते. त्याच्यामुळे जेव्हा लॉंग फॉर्मॅट जसा जसा होत जातो तेव्हा तेव्हा ते सगळं काउंट केलं जातं. वाईटचा इशारा आला या बेनिफिटरी, अजूनही एक धावेचा प्रयत्न केला जातोय. लाजवाब म्हणजे तब्बल 3 धावा या ठिकाणी पळून 2 धावा पळून काढल्यात आणि एक वाईटची धाव. इथून जरा धावफलकाचा विचार आहे 37व्या धावफलकावरती. बॉलिंग पॉवर प्लेचा निर्णय या ठिकाणी असेल. दोन ओव्हरचा उर्वरित खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि गोलंदाजीसाठी अडतीसावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुजितचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 7 धावांची वैयक्तिक खेळी साकार करतोय आणि अमन सिंगचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी साकार केली जाते आणि फारच महत्वाचं षटक असेल कारण सध्याच्या स्थितीला आपण पाहतो सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये आणि ही सेकंड लास्ट ओव्हर आपल्याला सूरज ओव्हल म्हणून त्याच्या खांद्यावरची जबाबदारी दिली कारण चांगला गोलंदाज आहे. ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये आपण पाहत असतो ह्या ओव्हरमध्ये 1-2 विकेट जर आल्या तर मात्र थोडीशी स्थिती वेगळी पाहायला मिळू शकते, पण ही ओव्हर कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला जाईल प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने. आता षटकामागे नाही तर प्रत्येक बॉल मागे विचार करावा लागेल कारण इथून पुढे आव्हानं मोठी असतील आणि गोलंदाज आणि फलंदाज या ठिकाणी सेट झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ झाला म्हणजे आता खेळपट्टी कशा प्रकारे वर्क करते ते देखील माहिती आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका बाकीच्या सामन्यामध्ये झाल्या आहेत बाकीच्या खेळाडूंकडून त्या चुका मात्र इथे परत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत नाही, पण त्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळाल्या, पण ती संधीशी उपलब्ध होती. अविनाश रोकडेच्या हातामध्ये लॉलीपॉप जेल सुटत असताना पाहायला मिळतोय. फार काळ चेंडू हवेमध्ये होता. नाईट स्काय मध्ये माझ्यामध्ये जज करताना की जेव्हा फ्लड लाईट्स असतात तेव्हा कुठेतरी जज करण्यामध्ये एक स्थिती वेगळी निर्माण होती. महत्वाचं विकेट होती त्या ठिकाणी. फुलटॉस चेंडू आहे, एकच जाव घेतली जाईल आणि मी म्हटलं होतं हा षटक फार महत्वाचं. प्रत्येक चेंडूवर हल्ला चढवल्याशिवाय आता पर्याय नाही कारण प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचा विचार करतो तर फार खोलवर आहे. स्वप्नील चांगली बॅटिंग करू शकतो, सूरज ओव्हल आहे, अंकित जाधव इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, अविनाश रोकडे देखील आता मात्र झेल सुटणार नाहीये. ज्या फटक्याच्या शोधामध्ये
आता मैदानाच्या आतमध्ये रमेश सिंग गोलंदाजीच्या अगोदर फलंदाजी मध्ये या ठिकाणी मुवमेंट्स क्रिएट कराव्या लागतील. एकेचाळीस संवाद फलकावरती नक्कीच पाहायला मिळते. सूरज ओव्हलचं हे दुसरं वैयक्तिक षटक आहे. संघाचं मात्र 6वं षटक चालू आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. आता विचार करायला वेळ नाही या सायबर नाईट्स या संघाकडे. गेल्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. सूरज ओव्हल टू रमेश सिंग. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळते. बेचाळीस धावा फलकावरती पाहायला मिळतात 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सायबर नाईट्सच्या बॅटिंगचा विचार केला तर चांगली बॅटिंग आहे. सूरज इपली पासून जर आपण विचार करतो अमन सिंग आहे, राहुल सिंग आहे, सुजित देखील चांगले फटके लगावू शकतो. पण अद्याप पर चांगलं फटके त्याच्या बॅटमधून एकच चांगला फटका पाहायला मिळाला. खोलवर फलंदाजी आहे, फलंदाज आहेत, पण त्या प्रकारच्या लेवलची फलंदाजी अद्याप करता आली नाही. प्रिन्स सिंगचा देखील उल्लेख करेन की त्याच्या बॅटमधून देखील चौकार आले, पण मोठी इनिंग कोणाला करता बिल्डअप करता आली नाही. आणि त्याच्या अनुषंगाने जर आपण विचार करतो तर स्कोरबोर्ड देखील स्थिरावतोय. मध्ये मध्ये डॉट चेंडू येतात. 43 फलकावरती नोंदवल्या जातात. आता मात्र अजून एकदा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. फर्निचर डिस्टर्ब यष्ट झाले. पुन्हा एकदा उद्ध्वस्त फलंदाज बाद होतोय. रमेश सिंग इज बॅक टू द डगआउट. फलकावरती वाईटचा इशारा आला. फटका फसलाय. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. इझी झेल त्या ठिकाणी सुटला जातोय. झेल महत्वाचे असतात कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे झेल जर सोडलात मैदानाच्या आतमध्ये तर फार कठीणाईची स्थिती नंतर तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. MS सोनूला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना नाखुश असतील कारण इझी झेल होता. वाईडचा इशारा आला.
फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, फटका सीमा रेषा पार आणि नक्कीच 4 धावा या ठिकाणी. नक्कीच वन बाउन्स थोडस चेंडू आतमध्ये पडला आणि 4 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. इंचेसचा गेम आहे क्रिकेट म्हणजे, आणि या इंचेसचा किती मोठा फरक असू शकतो. 4 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. बॉल मात्र या ठिकाणी पडत असताना पाहायला मिळतो. धावा फलकावरती नक्कीच अजून धावांची नोंद होईल. या ठिकाणी नक्कीच 50 अप असेल मागच्या चेंडूवरती. वाईडचा इशारा आला. धावफलकाचा जर आपण फारच महागड षटक ठरत असताना नक्कीच पाहायला मिळतो. सोनूचा जर विचार केला 55 ते 54 धावा नक्कीच डिफेंड केल्या जाऊ शकतात, कारण सुरुवातीला जी वाटत होती स्थिती ती वेगळी होती आणि आता स्थिती वेगळी. आता तुम्ही धावा जर खर्च केला तर या धावा जड होतील नंतर तुम्हाला बनवण्यासाठी. होंडाच्या स्कूटीची चावी कोणाशी तरी पडली आहे, तर कोणाची चावी असेल तर ओळख पटवून नक्कीच घेऊन जावी, नम्रतेची विनंती. कॉम्बॉक्स सोबत होंडाच्या स्कूटीची चावी कोणाची पडलेली असेल तर कृपया करून ओळख पटवून घेऊन जावी. आणि 4 आलाय त्याच्यामध्ये. जर आपण विचार केला, म्हटलं होतं फारच महागड आणि फारच वेगळी गोलंदाजी, कारण टप्प्याला नियंत्रण नाहीये सर्वप्रथम आणि पेस देखील तेवढा नाहीये सोनूच्या ह्याच्यामध्ये. सोनू एक चांगला गोलंदाज आहे, पण आता मात्र तेवढी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळत नाही आता ते विचार केला तर. आता मात्र चांगली कॅच, चांगला कमबॅक या ठिकाणी केला जातोय. म्हणत होतो सेल्फ बिलीफ आणि सेल्फ कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं होतं. ते कॉन्फिडन्स स्वतःवरती ठेवलंय. 15 धावा या षटकामध्ये जरूर आलेत, पण 5व्या चेंडूवरती विकेट मात्र नक्कीच प्रस्थापित केली आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संजू जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगला फटका खेळला, चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. डायरेक्ट त्या ठिकाणी थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच त्या ठिकाणी धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. आणि जर आपण पाहिलं 61चं आव्हान असेल सोनूचा या षटकाचा विचार केला तर तब्बल 17 धावा या षटकामध्ये दिल्यात. फारच महागडे ठरलं ते षटक. एक विकेट जरूर कमवली, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा फार आल्या आणि 61 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल. प्रतिस्पर्धी संघ सायबर नाईट्सला डिफेंड करावे लागतील आणि जय मल्हार या संघाला या 61 धावा बनवाव्या लागतील 7 ओव्हर्समध्ये. फार मजा येईल मॅच मध्ये पाहायला. भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये थोड्याच वेळात.
येस, धन्यवाद. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात. प्रिन्स सिंग तयार. चांगला गतीने फेकलेला चेंडू. स्ट्राईक वरती नक्कीच अंकित जाधवला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला राहुल देवेंद्र. फार महत्वाची जोडी आहे ही अंकित आणि देवेंद्रची. चांगल्या गतीने फेकलेला चेंडू. यस, वाईटचा इशारा आला. डोक्याच्या वरून चेंडू गेला आणि वाईटचा इशारा येत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. दिनकर सर नक्कीच स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगला चेंडूला जवाब. चेंडू हा देखील बाउन्सर चेंडू पाहायला मिळतो. प्रिन्स सिंग या ठिकाणी जर आपण पाहिलं फारच हलगर्जीत चेंडू घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. जय मल्हार संघाला 61 धावा बनवणं इतकं सोपं नाही आहे, कारण प्रिन्स सिंग, सूरज चिपली गोलंदाजी करताना जेव्हा पाहायला मिळतील तेव्हा ते वेग आहे, भन्नाट वेगाने. लेफ्ट हँड राईट हँड एक जोडी आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून गोलंदाज आहेत ते देखील चांगली कामगिरी. रमेश सिंग इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील 3 जणांचे. त्याच्यानंतर सुदीप देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. फारच कमालीची बाजू आहे की गोलंदाजीमध्ये धार आहे, पण फलंदाजीचा विचार केला तर ही जोडी महत्वाची आहे. ही जोडी जर टिकली 4 ते 5 ओव्हर तर मात्र कुठच्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी काम मांडू देणार नाही. पण विकेट महत्वाचे आहे. जर विकेट गेला तर नक्कीच एक विविध मनस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळू शकतो. अद्याप प्रिन्स सिंगचा चांगले षटक फेकलं जात आहे. 3 चेंडूमध्ये 2च धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. राहुल सिंग देखील इन ऍक्शन मध्ये. राहुल सिंगला विसरून कसं चालेल, चांगली गोलंदाज आहेत. बॅटची कडा लागल्या. चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मध्ये 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. जर आपण विचार करतो तर 3 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मध्ये थ्रिलिंग मॅच होईल, याच्यात काही दुमत नाहीये. कारण ज्या प्रकारची ही मॅच टफ फाईट मॅच आणि दोन्ही संघ एका कॅलिबरचे आहेत, तर पाहायला मजा येईल. आता मात्र स्वैर चेंडू अवांतर रूपात 1 नि भर पडेल. वाईटचा इशारा आला. 4 चेंडूमध्ये 4 धावा.
हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकला असता जर झेल लिहिला. संदेशला आपण पाहिलं चूक करत असताना त्या ठिकाणी पॉइंटचा क्षेत्ररक्षक फार ऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह मोड त्याचा सतत ऑन पाहिजे. थोडासा जरी लेझीनेस तुम्हाला फील्डमध्ये पाहायला मिळाला तर पॉइंट ही अशी जागा आहे ना, अप टू द पॉइंट तुम्ही तिथे फिल्डिंग केली पाहिजे. पण झेल नक्कीच सुटत असताना पाहायला मिळतं आणि 5 फलकापुरती नक्कीच पाहायला मिळते. प्रिन्स सिंगचं हे पहिलं षटक आहे, पहिलं षटक. आणि आता परत एकदा देवेंद्र मात्र सज्ज होत असताना पाहायला मिळतं. चांगला फटका, 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकाच्या जबाबदारी पार पाडली. पहिल्या षटकाची जबाबदारी पार पाडली प्रिन्स सिंगने. दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपण कोणाच्या खांद्यावरती देऊ हे नक्कीच डिस्कशन होईल. त्यासाठी जास्त वेळ कृपया करून राहुल सिंग तुम्ही घेऊ नका, एक नम्रतेची विनंती असेल. लवकरात लवकर जे डिसिजन्स घेता येतील त्याच्यापर्यंत देखील तुम्ही भर द्या, कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली ती म्हणजे रमेश सिंगच्या खांद्यावरती. रमेश सिंगला पाहतोय देवेंद्र फलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळेल. सहा धावा फलकावरती. पहिला चेंडू वरती रिव्हर्सचा फटका. देवेंद्रच्या बॅट मधून चढवलेला हल्ला रमेश सिंगच्या विरोधामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतो तब्बल 4. चौकार. विचार केला गतीचा मी कसा वापर करू शकतो. टप्प्याला बघितलं पहिलंच रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. प्रीमेडिटेड शॉट नव्हता हा. जसा चेंडू आला तसा मात्र भिकावला. 4 धावांसाठी. हलकऱ्या चेंडू खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र थांबणार नाहीये. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळत असताना गवताला आग लावत मात्र चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतात पुन्हा एकदा 4. देवेंद्रची लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. रमेश सिंगला विचार करावा लागेल. गोलंदाजी मध्ये काहीतरी परिवर्तन करावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर मात्र त्या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. आता मात्र डॉट डिलिव्हरी त्या ठिकाणी फेकली जात आहे. परत एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता पण आता ती लेंथ नव्हती. आता मे बी विचार केला असावा की मला रिव्हर्सचा फटका खेळायचा, मोठं कन्वर्ट करायचं. ओव्हरला जर विचार करतो 8 धावा आल्यात पहिल्या 3 चेंडू मध्ये. धावफलकाचा जर आपण विचार केला तर 14 धावांची नोंद होत असताना पाहायला मिळते. हा देखील चांगला चेंडू. पहिले 2 चेंडू वेगवान पाहायला मिळाले. तदनंतरचे 2 चेंडू होते ते चेंज ऑफ पेस पाहायला मिळाले. व्हेरिएशन पाहायला मिळालं. टप्प्यामध्ये वेरी केल्या, गतीमध्ये वेरी केल्या आणि कमालीचा कमबॅक या ठिकाणी म्हणाला. 4 चेंडू मध्ये 8 धावा.
हा फटका लाजवाब आहे. गती दिली आणि गतीची या ठिकाणी दुर्गती केली. फलंदाजाला भिरकाव दिलाय. फलंदाजांनी गोलंदाजाला सीमारेषा पार धावा मिळतात. पुन्हा एकदा दिमागदार दर्जेदार फटका, चौकार, 4 धावा. मध्ये 12 धावा वैयक्तिक रमेश सिंगने अद्याप खर्च केल्यात. आता मात्र स्वैरी चेंडू अवांतर रूपात 1 निभर. या षटकाच्या मोठ्या धावसंख्येकडे पाठलाग करत असताना या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धावा बनवाव्याच लागतील. हा फटका देखील लाजवाब आहे. पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार धावा मिळत आहेत तब्बल पुन्हा एकदा 4. रमेश सिंगचं हे महागडे षटक मात्र या ठिकाणी समाप्त होईल. MS सोनूनी 17 धावा शेवटच्या षटकामध्ये दिल्या होत्या आणि या षटकामध्ये रमेश सिंगनी या ठिकाणी 17 धावा खर्च केल्यात. सांगायचं तात्पर्य की त्या धावा MS सोनीने दिल्या होत्या त्या मात्र देवेंद्रनी या ठिकाणी कव्हर केला. तब्बल 8 चेंडू मध्ये 18 धावांची वैयक्तिक खेळी मात्र या ठिकाणी साकार केली जाते. सवादा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. आता या षटकाची जबाबदारी मात्र नक्कीच राहुल सिंगच्या खांद्यावरती दिली आहे. राहुल सिंग स्वतः करण्यात आले आणि वाईटचा इशारा आलाय. परफॉर्मन्स षटक आहे. माय परफॉर्मन्स षटक या ठिकाणी 15 धावा जर बनवल्या तर मात्र नक्कीच 5 धावा प्लस होतील. अन्यथा 5 धावा मायनस देखील होऊ शकतात, कारण अद्याप आपण पाहिलं 3 षटकामध्ये 15 धावा तर अद्याप बनलेल्या नाहीये 3 सामन्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा बनवतील राहुल सिंग नक्कीच पाहतोय. फटका लाजवाब आहे. सीमारेषा पार आहे. 6 धावांसाठी अंकित जाधवच्या बॅट मधून निघालेला हा तोफेचा गोळा चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. मी तर तब्बल धावा म्हणजे 6 षटकार.
पहिल्या चेंडूवरती 7 धावा या ठिकाणी प्राप्त करत असताना संघ पाहायला मिळतोय. जय मल्हार संघ या ठिकाणी संघर्षामधून संघर्षाचा शंखनाद केला जातोय. देवेंद्र आणि अंकितची जोडी म्हटलं होतं जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र सुटकेचा श्वास घेता येणार नाही. हलक्याने घेऊन काढलाय. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. महत्वाचा झेल होता. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल. 2 धावा एकवटल्या गेल्यात. 32 धावा फलकावरती नोंदवल्या जात आहेत. 2 चेंडूमध्ये 9 धावा तर बनवल्यात. 4 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या तर 5 धावा प्लस मिळतील. बोनसच्या 5 धावा घेण्यासाठी चाललेली जिद्दोज आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना राहुल सिंगला पाहतो. हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव मिळेल. तीन चेंडू या षटकाचा विचार केला तर परफॉर्मन्स ओव्हरच्या पुढे जाण्यासाठी 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या. धावफलकाचा विचार केला 33 धावा धावफलकावरती तर झाल्यात. एक चांगला स्कोर या ठिकाणी निर्माण केला आणि जय मल्हार हा संघ असा पहिला संघ असेल की एवढ्या 33 धावा बनवल्या आणि सलामीवीर जोडी पहिल्यांदा बाद झालेली नाही. मी म्हटलं अंकित जाधव आणि देवेंद्र एक्स फॅक्टर आहेत या संघामधले. हे दोघं जर खेळले तर 70 ते 80 धावा देखील तुम्हाला छोट्या वाटू शकतात येणाऱ्या वेळेमध्ये. पण 61 धावाच बनवायच्यात. हे दोघं जर मैदानाच्या आतमध्ये पुढचे 2 ओव्हर राहिले तर सामनाला कलाटणी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. अद्याप मोठे फटके खेळले जात आहेत त्यांच्या बॅटमधून. देवेंद्रला जबाबदारी असेल 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवण्याची. चांगली डिलिव्हरी चांगला कमबॅक केला जातो. आता समीकरण बदलेली या षटकाचं. 2 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर माफ करा पहिला चेंडू वाईट होता त्यानंतर षटकार आल्यानंतर फार चांगलं षटक जाईल असं वाटत होतं पण या डॉट चेंडू नंतर दर्पण परत एकदा जय मल्हार संघावरती. फटका लाजवाब आहे. फटका थांबणार नाहीये. चेंडूला भिरकावला सीमा रेषा पार. देवेंद्रच्या बॅट मधून चढवलेला हा हल्ला राहुल सिंगच्या विरोधामध्ये 4 धावेंसाठी. आता फक्त 1च धाव करायची आहे. जय मल्हार संघ पहिला संघ ठरेल का ज्याने परफॉर्मन्स ओव्हर मध्ये 15 धावा बनवण्याचा विक्रम करेल तो संघ जय मल्हार ठरेल का ही येणारा 1 चेंडूच सांगेल. समीकरण बदलत आहे. समीकरण वारंवार बदलत. 37 धावा फलकावरती लागल्यात. 5 चेंडूमध्ये या षटकामध्ये 14 धावा आल्यात. 1 धाव बनवली तर 5 धावा ऍड होतील. 1 धाव बनवली नाही तर 5 धावा मायनस होतील. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आणि कोणासाठी काय बिघडेल ही येणारी वेळ सांगेल. हलक्या हाताने खेळून काढलाय. 5 धावा या ठिकाणी ऍड होतील. लाजवाब बॅटिंग दोघांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. देवेंद्र आणि अंकितची जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसली तोपर्यंत मात्र या ठिकाणी श्वास सुटकेचा घेता येणार नाहीये. 3 चेंडूमध्ये 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 38 आणि 5 धावा प्लस होतील म्हणजे संघाची धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे
43 या आकड्यावरती देवेंद्रचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 23 धावांची वैयक्तिक खेळी साकार केली जाते आणि अंकित जाधवचा विचार केला तर 7 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी. चव्वेचाळीसावा धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. बॅटची कडा लागल्या आणि फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. चांगली खेळी त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाली. देवेंद्रच्या बॅटमधून 12 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पवार डबल पी. लगेच कौतुक होईल देवेंद्रचं डगआउट मध्ये जाईल तेव्हा. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा आता प्रिन्स सज्ज होत असताना पाहायला मिळतात. प्रमोद पवार स्ट्राईक वरती. 17 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. पहिला चेंडू टॉप चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. वाईट चेंडूची सांगता होते आणि एक अतिरिक्त धावसंख्येत देखील एक धाव मिळेल आणि धावून देखील एक धाव मिळेल म्हणजे धावफलक पुढे सरसावेल 46 या आकड्यावरती. 46 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अंकित जाधवला पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. प्रिन्स सिंग गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक धाव एकवटली आहे.
आता इथून पुढे 14 धाव्यांची गरज असेल. समीकरण बदलेल प्रत्येक चेंडूवरती. 4 बॉल झालेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. डॉट चेंडूची सांगता उद्या नक्कीच पाहायला मिळते. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू मात्र नक्कीच या ठिकाणी शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले आणि 4थ्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या झाली 47. 18 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज. सूरज जिंकलेला पाहतो नाही तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो. सरमप्रीत सिंगचा ते षटक समाप्त झाला. 2 षटकामध्ये त्यांनी 10 धावा खर्च करून 1 विकेट देखील प्रस्थापित केली. आता सूरज जिंकली गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कोलव्या टप्प्यावर चेंडू होता. अलॉंग कार्पेट चेंडू खेळून काढला. आता मात्र 13 धाव्यांची गरज आहे. उलटी गिनती चालू असेल. 17 चेंडू आणि 13 धावांची गरज. प्रमोद पवारला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच फार रंगतदार पाहायला मिळते कारण इथून पुढे जर विचार करतोय देवेंद्रच्या विकेट नंतर रंगतीवर आलेख आपल्याला खाली पडताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडू डॉट व डॉट. बॅटची गाडा त्या ठिकाणी लागत असताना नक्कीच पाहायला मिळते. 1 धाव 1 पटली आहे. प्रमोद पवारचा विचार केला तर 5 चेंडूमध्ये 1च धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि अंकित जाधवचा विचार केला त्याच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 13 धावा नक्कीच पाहायला मिळतात. वरून खेळलाय. डोक्याच्या वरून खेळलेला हा फटका लाजवाब स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून खेळला जातोय. 38 क्षेत्राच्या बाहेर टप्पा पडला मात्र चेंडू थांबत नाहीये. अंकित जाधवच्या बॅटमध्ये चढवलेला हा हल्ला 4 धावांसाठी होता. आता मात्र सिंगल डिजिट्स मध्ये धावांची आवश्यकता आहे. उलटा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पाठी. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. 1च धाव असेल. 1च धाव मिळेल.
चांगला फटका प्रमोदच्या बॅट मधून, पण मात्र क्षेत्ररक्षक आहे फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळेल आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये सूरज उव्वल. फटका लाजवाब आहे, उंच जर बरारी घेतली आहे आणि आयवा कॅच या ठिकाणी नक्कीच प्रथमेश अधिकाऱ्यांनी देखील पकडलाय एका हातामध्ये. पाहू शकता टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून एक चांगला आयवा झेल या ठिकाणी घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता फक्त एकच धावेची गरज आहे या ठिकाणी, औपचारिकता फक्त या सामन्यातल्या शिल्लक असतील. षटकार जेव्हा आला तेव्हा विजय याची नोंद त्या चेंडूवरती होती. विजय मात्र त्या ठिकाणी फक्त एका धावेने आता प्रस्थापित होऊ शकतो. लाजवाब फटका, MS धोनी स्टाईल मध्ये मात्र सामना फिनिश करत असताना चेंडूची नोंद मात्र बाजूच्या बदलापूर पोलीस स्थानकामध्ये करावी लागेल आणि सामना या ठिकाणी समाप्त होईल. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे मात्र तेवढेच कौतुक. आजचा दिवस या ठिकाणी या मॅच सोबत समाप्त होईल. उद्या याच ठिकाणी उद्या सकाळी मात्र परत एकदा क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात देखील क्रिकेटच्या प्रेक्षकांसाठी मेजवानी